गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल। आज मी सकाळी सकाळी बागेमध्ये आली आहे कारण हिनाला आज दूध पण पियायचं नाही आहे आणि काही खायचं नाही आहे। मी म्हटलं तिच्यासाठी काहीतरी वेगळं बनवते आणि तेवढा भाजीपाला पण घरी सगळा संपला आहे, मला आणायचं आहे जाऊन। तर आता काय बनवायचा विचार केला तर मला वाटलं की पालक आहे, खूप पालक हे झाली आहे, तर मग मी पालकच तोडते आज। कारण मग नाही तोडली ना तर असं फुलं येतात, हे इथे फुलं आलेत, हे इथे फुलं येतात, त्याच्या बिया तयार होतील, त्याच्यापेक्षा मग मी पालक यूजच करेन। कारण खूप मोठी पालक आली आहे, किती मोठी पालक आहे। तर याच्या मी आज पुऱ्या बनवेल, मग तिला आवडतात पुऱ्या, तर पुरी बनवेल आणि मग ती खाईल, तिखट पुरी असं काहीतरी बनवेल। थोडंसं काल पाऊस पडल्यामुळे त्याच्यावर माती आली आहे, माती बसली आहे, तर तो वॉश करावं लागेल वर गेल्यावर। कारण पालक ज्यूस बनवायचा होता, पण मला वाटलं पुऱ्याच बनवून टाकू। तर एवढा तोडले मी पालक, हे ना इथे आहे, मी नाला दाखवते। नीना ते नीना हाय, तिचं बिस्किट खाणं चालू आहे, इथून दिसते ना। एवढी तोडली आणि ॲपल दाखवते मी, किती मोठा झाला ॲपल। गॉड, इथे किती मोठा झाला ॲपल, मोठा होता है। मी जे पालक तोडून आणली होती त्याच्या मी नीनासाठी पुरी बनवली आहे। इथे जास्त पालक आहे आणि आपलं पीठ कमी घेतलं आणि जास्त पालक घेतली, पालक जास्त पोटामध्ये जाण्यासाठी। आता दी लीनाला जर त्याच्यासोबत काही दिलं तर मग ती ना पुरी नाही खाणार, त्याच्यामुळे मी नीनाला काही देणार नाही। मीनू हे घे ग, हे घे, मम्माने काय बनवलं बघ, उठ, ते इथे बसली आहे खाली नीना, इथे ये लवकर, ये लवकर। आता बनवतच आहे, सकाळी सकाळी नको वाटतं ऑइली, पण आता ती काही खात नाही आहे, त्याच्यात काही पर्याय नाही आहे, काही तर खाल्लं पाहिजे असं वाटतं। त्याच्यामुळे मग मला वाटलं की जाऊ दे, बनवून देते तिच्यासाठी पुरी, ती आवडीने खाईल तरी। हे इथे ठेवलं नाही बघ, हे बघ, हे बघ इथे, ये सिट हियर। व्हॉट इज दॅट? बिस्किट्स का खाली पडले, बरं राहू दे, मी उचल। आज काहीतरी नवीन येणार आहे आमच्या घरी, जे की आम्ही 2 महिन्यापासून खूप वेट करत होतो त्याची, ते आहे सोफा। आज सोफा येणार आहे त्यांचा। आम्हाला फोन आला होता की आज येईल म्हणून, पण कधी येणार आहे ते काही माहिती नाही आहे। ते म्हटले की एक तास आधी त्यांनी फोन करतील आणि सांगतील की सोफा या वेळेला येणार आहे म्हणून। तर मी सगळं स्वच्छ करून ठेवलं की मग इथे नंतर काढता नाही येणार, त्यामुळे येस, वाव यू नाईस। तर मग ते आज नवीन गोष्ट येणार आहे घरी, तर थोडंसं हॉल थोडासा बरा वाटेल, कारण खूप मोठा सोफा आहे, हे पूर्ण सगळं भरून जाईल त्या डोअरपर्यंत। तर आज आम्ही खुश आहोत की खूप दिवसानंतर काहीतरी नवीन येत आहे म्हणून। आणि मी बाहेर इथे ते हे लावलं आहे, हिना इथे बाल्कनीमध्ये खेळत होती आणि पाऊस पडत आहे,
त्यामुळे आम्ही हे लावलं होतं, म्हणजे इथे पाऊस नाही पडणार, थोडंही खेळू शकते. नाही तर मग हे ओलं झाल्यावर, हे टाईल्स इथल्या ओलं झाल्यावर तिला खेळता येत नाही म्हणजे पाण्यामध्ये खेळते तिला तसं तर खूप आवडतं, पण मला वाटलं की ते लावून ती खेळेल तसं. त्या दिवशी मी सांगितलं होतं की मी पेंटिंग काय काढली आहे दाखवते म्हणून. काल काय झालंच नाही माझं दाखवणं, कारण मग ते व्हिडिओ मी ते सेपरेट काढायचं होतं मला, म्हणजे डेली व्लॉगिंग म्हणजे डेली रेग्युलर यूजचं असं काही दाखवायचं नव्हतं, त्याच्यामुळे मी काही दाखवलं नाही आहे. तर ती पेंटिंग मी इथे ठेवली आहे. मला ही पेंटिंग वॉलवर लावायची आहे, बहुतेक तर मी अशी काहीतरी लावेल इथे. पण मला इथे वॉल्सला इथे या घरामध्ये असं काही ड्रिल या असं काही करायचं नाही आहे, त्याच्यामुळे मी असं काहीतरी डबल टेप या काहीतरी असं पाहत आहे, जे की वॉल पण खराब नाही झाली पाहिजे त्याच्यामुळे. आणि काल इना आणि इनाचे पप्पा हॉस्पिटलमध्ये गेले होते, ते अजून थोडंसं काम होतं ते करण्यासाठी. ते काय झालं नाही, कारण ते हॉस्पिटल पण बंद होतं आणि ते ऑफिस पण बंद होतं, म्हणून ते दोघं पण वापस आले. तर इनाच्या पप्पांनी माझ्यासाठी हे बोर्ड आणला काल येता वेळेस. तर मी याच्यावर पण काहीतरी काढून मला इथे लावायचं आहे, इथे असा, म्हणजे इथे सोफा येईल आणि त्याच्यावर मी हे बोर्डवर काहीतरी काढून लावेल. तर बघू, अजून मी काही डिसाईड केलं नाही आहे काय काढेल काय नाही ते. तर मी दाखवते आज सोफा कसा आहे काय नाही. पहिलं तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, तरी पण घरी आल्यावर कसा दिसतो काय नाही ते मी तुम्हाला आज दाखवेल. आताच थोड्या वेळापूर्वी म्हणत होते की सोफा येणार आहे आणि त्यांनी 1 घंटा आधीच सांगतील, पण त्यांनी काही सांगितलंच नाही आणि आत्ता आलेत त्यांनी घेऊन. तर मी दाखवते, आता येतील ते लोक घेऊन. हे आहे सोफा. सोफा है बेटा. Nog bisschen. Los. Ja. Es geht schnell. Noch 10 Minuten lassen wir fest. Ja, okay.
सोफा दाखवते कसा आहे काय नाही ते. तर हा सोफा आहे आणि खूप मोठा आहे, म्हणजे पूर्ण भिंतच भरून गेली आहे सोफ्यानी. आणि इथे 2 स्विच आहेत ऑटोमॅटिकसाठी. तर ती केबल याची जी होती ती त्यांनी सोबत आणलीच नव्हती, तर ती आम्हाला आत्ता घेऊन यायची आहे. आता घेऊन यायचं होतं, पण आता बाहेर पाऊस खूप आहे. हे ना इथे पावसामध्ये खेळत आहे. इथे पावसामध्ये खेळते. चल मध्ये चल, आता बस झालं मग चल. तर पाऊस असल्यामुळे आम्ही काय आज जाणार नाही आहे, कारण बाहेर जायची काही इच्छाच होत नाही. तर पाऊस खूप असल्यामुळे काय जायची इच्छा होत नाही आहे, म्हणून आम्ही उद्या घेऊन येईल ते केबल. तिकडे पण जायचं होतं इनाच्या डॉक्टरकडे, आणि ते ऑफिसमध्ये पण जायचं होतं, पण ते पण आम्ही कॅन्सल करतोय कारण पावसामध्ये निघायची काही इच्छाच होत नाही आहे. तर मग उद्या जाईल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.